टायटल क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स. साईज 84 इंचेस बाय 72 इंचेस. टाईप फिगरेटिव्ह. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स. खरंच का आपण कानांनी ऐकतो? खरंच का आपण डोळ्यांनी पाहतो? खरंच का आपल्याला पदार्थांची चव जिभेमुळे कळते? आणि खरंच का आपल्याला स्पर्शज्ञान त्वचेमुळे होतं? नाही मित्रांनो, आपल्याजवळ मन नसेल तर कोणतीच जाणीव नाही, संवेदनाही नाही. जाणीवेशिवाय, संवेदनेशिवाय कसा असेल माणूस पण? चला मित्रांनो, काही क्षण डोळे बंद करूया आणि मनाची कवाडं उघडूया. कवाडं उघडूया असं म्हणून पेंटिंगमधली खिडकी उघडली की हेलन केलरने सांगितलेला विचार ब्रेलमधून वाचता येईल. ती म्हणते, द बेस्ट अँड मोस्ट ब्युटिफुल थिंग्स इन द वर्ल्ड कॅनॉट बी सीन ऑर इवन टच्ड. दे मस्ट बी फेल्ड विथ द हार्ट. कलादालनात ह्या पेंटिंगसमोर घडलेला एक प्रसंग ऐका. पुण्यातील प्रदर्शनाचा दुसरा दिवस. प्रदर्शन पाहायला खूप गर्दी झाली होती. सोलापूरहून आलेल्या मित्रांपैकी 15-20 अंधर मित्रांचा गट करून त्यांना मी पेंटिंग दाखवत होतो. एवढ्यात पलीकडच्या बाजूनं तुला कोणतरी बोलावत आहे असा निरोप आला. पुढच्या पेंटिंगपाशी जाण्याआधी आलोच 5 मिनिटात असं सांगून मी जिकडून बोलावणं आलं तिकडे जाऊ लागलो. हळूच मागे वळून पाहिलं तर मी दूर जात असताना होणाऱ्या माझ्या पावलांच्या आवाजाकडे माझ्या त्या मित्रांचे कान एकटक पाहत असल्याचं मला जाणवलं. आत्ता कुठे एका वेगळ्याच जगात निघालो होतो आणि हा माणूस आम्हाला असं ताटकळत ठेवून मध्येच कुठे निघून चालला, ही नाराजी मित्रांच्या देहबोलीतून व्यक्त होत होती. आता माझं पाऊल पुढे पडेना. मी गार्गीला हाक मारली. मी येईपर्यंत पुढचं पेंटिंग मित्रांना दाखवण्याच्या सूचना तिला दिल्या आणि पुढे झालो. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या माझ्या आवडत्या पेंटिंग्सपाशी ते दोघे उभे होते. 60च्या आसपासचा एक गृहस्थ आणि शाळा कॉलेजमधला एक मुलगा. किडकिडीत, पाठीवर हॅवरसॅक, त्या सॅकच्या चेनच्या कप्प्यातून बाहेर डोकावणारी एक व्हाईट केन. ह्या गृहस्थांना माझी पेंटिंग्स खूप आवडली होती. विशेषतः दिलीप प्रभावळकर आणि नरेंद्र मोदींची पोर्ट्रेट्स भरभरून बोलत होते. चित्रांचं आणि त्यामागच्या कल्पनेचं कौतुक करत होते. मग असंही म्हणाले, मला पेंटिंगमधलं काही कळत नाही. खरं तर मी ह्याला घेऊन आलो आहे, चित्र दाखवायला. माझ्याच घराजवळ राहतो. मधून येत असतो माझ्याकडे. हुशार आहे. एका ब्लाइंड इन्स्टिट्यूटमध्ये मसाजरचा कोर्स करतो आहे. जमेल तेवढी मदत मी करत असतो. ऑपरेशन केलं तर त्याला दिसू शकेल अशी परिस्थिती आहे. किती खुश झाला आहे पाहणं तो इथं येऊन. चित्रावरून हात फिरवतोय, मला सांगतोय हे पंडित रविशंकर, हे आमच्या टीचरचं चित्र. पुढे चित्राची माहिती तोच मला सांगतोय. अजब आहे. हेडफोन सारखा माझ्या कानाला लावायला सांगतोय. हसतोय. काय करू आणि काय नको असं झालं आहे त्याला. खरंच इतक्या लांबून त्याला इथे घेऊन आल्याचं सार्थक झालं. आईबापाला तीर्थयात्रेला घेऊन गेल्याचं पुण्य मिळतं आहे मला. काय आयुष्य आहे हो. नाहीतर आय बँकेत नाव नोंदवलं आहे. 15 दिवसातून एकदा आय बँकेत जायचं. आलेत का कुठले डोळे ते पाहायला. मिळेल का एखादा डोळा आपल्याला? दिसेल का आपल्याला हे जग? निराशा पदरी घेऊन तो परत येतो. बोलत नाही कोणाशीच. पण साहेब, तुम्हाला सांगतो, इथं आल्यावर समजतंय, तुम्ही जी ही दृष्टी देताय ना सगळ्यांना, ती त्या दृष्टीपेक्षा लाख मोलाची आहे. काय बोलावं मला समजेना.
मी त्या गृहस्थाचे थरथरणारे हात हातात घेतले. दोघांचेही डोळे पाणावलेले. मी त्या मुलाकडे मान वळवली. तो मुलगा त्या चित्रावरून बोटं फिरवत होता. चित्रातील ब्रेल नेहमीपेक्षा आकारानं थोडं मोठं असल्यामुळे त्या मुलाच्या मदतीकरता मी पुढे सरसावलो. मी त्या मुलाचा हात हातात घेतो. डिझाईनसारख्या दिसणाऱ्या त्या ब्रेल मजकुरावरून त्याची बोटे फिरू लागतात. ब्रेल लिपीच्या ठिपक्यांचे नंबर्स मी मोठ्याने म्हणू लागतो. 1 3. तो म्हणतो क. 3 4 5. तो म्हणतो क ला काना का. 1 2 5. तो म्हणतो ह. 3 5. तो म्हणतो ह ला दीर्घ वेलांटी ही. काही. पुढचं वाक्य मी पूर्ण करतो. काही क्षण डोळे बंद करूया आणि मनाची कवाडं उघडूया. माझं हे आव्हान स्वीकारत सगळे फ्लेमिंगो तर आधीच कलादालनात जमले आहेत. चित्रातूनच एक खिडकी मी उघडली आहे. चित्रातील ठिपक्यांना आता शब्दांचा मोहर आलाय. अर्थाची पालवी फुटली आहे आणि निळ्याशार आभाळात नवी क्षितिजे शोधायला आता फ्लेमिंगोंनी उंच भरारी घेतली आहे.